अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कॉर्नर मीटिंगसाठी उपस्थित असलेल्या या कोपरगाव शहराचे विकास पुरुष आशुतोष दादा, आदरणीय सुवर्णताई, सर्व व्यासपीठ व सर्व बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी येत्या 20 तारखेला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आमदार आशुतोष दादा यांच्या विजयासाठी आज आपण या ठिकाणी सर्वांना आवाहन करण्यासाठी थांबलो आहोत। खरं तर ही निवडणूक म्हणजे एक आमदाराला मतदान नाहीये, हे एक कॅबिनेट मंत्र्याला आपला मतदान आहे, या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवावं। कारण एक साधा आमदार या कोपरगाव शहरामध्ये आपण गेल्या पंचवार्षिकला बघितलं की 2019च्या निवडणुकीला आमदार साहेबांनी आपल्या सगळ्यांना साथ घातली होती की मी कोपरगाव शहराला रस्ते असतील, पाणी असेल, इतर समस्या असेल यातून सगळ्यांना बाहेर काढेल। आणि गेल्या 2019 नंतर 2 वर्ष कोरोनाचे गेल्यानंतर राहिलेल्या 3 वर्षामध्ये आमदार साहेबांनी अहोरात्र कष्ट घेऊन या कोपरगाव शहराची पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, इतर समस्यावर मात केली। आज आपल्याला पूर्वी 21 दिवसाआड पाणी यायचं, पण आज 3 दिवसाआड पाणी येतंय। आपण एकदम इझिली बोलले जातो का आज आता आम्हाला 3 दिवसाआड पाणी येतं, पण हे 3 दिवसाआड पाणी येण्यासाठी या माणसाचे दिवस रास्त्याचे कष्ट आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जवळून बघितले आहे। कारण हे काही सोपं नव्हतं। 131 कोटीची स्कीम मंजूर करून आणणे आणि आपल्याला आपण दिलेल्या लोकांना जे वचन होतं ते पूर्ण करणे। 131 कोटीची स्कीम मंजूर करून आणण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून 20 कोटी रुपये भरायचे होते। म्हणजे ज्यावेळेला 131 कोटीची स्कीम मंजूर झाली, शासनाचा नियम आहे का 20 कोटी नगरपालिकेने ते भरायचे असते आणि 20 कोटी जी रक्कम आहे ती आपल्याला सगळ्यांना 20 कोटी जी आपण घरपट्टी नळपट्टी जी भरतो ती पट्टीतून ती पैसे नगरपालिकेने भरायचे असते, कारण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या नळपट्टी घरपट्टीतून भरल्या जाते। माझ्या मते जवळजवळ 4 ते 5 वर्ष आपण सगळ्यांनी 100% वसुली जर नगरपालिकेला दिली असती तर हे 20 कोटी रुपये जमा झाले असते। पण आमदार साहेबांनी त्यांच्या कल्पकतेनुसार मंत्रालयात पाठपुरावा करून ती 20 कोटी रक्कम आमदार साहेबांनी ती म्हणजे आपल्याला भरायची गरज नाही ती मंजूर करून आणली। म्हणजे तो नगरपालिकेवरचा तो बोजा होता दादांनी तो कमी केला आणि आपली 131 कोटीची ही स्कीम मंजूर केली आणि आज आपल्याला 3 दिवसाआड पाणी येतंय। अशा प्रकारचे भरपूर संघर्ष आमदार साहेबांनी या मतदारसंघातील विकासासाठी केले। तुमचे रस्ते ज्या वेळेला आपण कोपरगाव शहरामध्ये एक धुळगाव म्हणायचो, आपल्या कोपरगाव शहरात चालायला रस्ते नव्हते। बाहेर गावचे लोक आल्यानंतर आपल्याला म्हणजे रस्त्याची खडखड चालू झाल्यानंतर जाणवायचं का कोपरगाव शहर चालू झाले। आज कोपरगाव शहरातील सगळे रस्ते झाले। आपल्या गावातील तालुक्यातील जवळजवळ 20 समाजांना बोलून असं कोणाला माहिती नव्हतं की समाज मंदिर उभारले गेले जातात। प्रत्येक समाजाला बोलून त्या समाजाला समाज मंदिर बांधण्यासाठी एक निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला। 100 खाटांचं हॉस्पिटल का सर्वसामान्य घरातील कुटुंबातील जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती कुटुंबातील व्यक्ती आजारी पडेल असताना त्याच्या तब्येतीची काळजी आपल्याला तर राहायचीच, पण हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच आपल्याला एका आर्थिक परिस्थितीची आपण आता पैशाची व्यवस्था कुठून करायची अशी परिस्थिती आपल्याला राहायची। पण आमदार साहेबांनी 100 खाटांचं आयसीयूचं बेड या कोपरगाव शहरामध्ये ज्याचं काम आता सध्या चालू आहे तर त्या ठिकाणी 100 खाटांचं आयसीयूचं बेड झालं म्हणजे आपल्याला जे काही सुविधा आहे एकदम कमी खर्चामध्ये उपलब्ध होईल। अशा प्रकारचं भरपूर काम आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये केलं। अमरधाममधली सुविधा आपण गेले तर तिथले सुद्धा तुम्ही बघा, तिथे सुद्धा बदल झालेला आहे। म्हणजे एक तळागाळापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्या कल्पना आशुतोष दादांनी त्यांच्या स्वप्न जे बघितले होते की या कोपरगाव शहरातील जे काही आपल्या समस्या होत्या 70 कालच दादांनी सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाले, पण आजही आपण पाणी असेल, रस्ते असेल या गोष्टींसाठी संघर्ष करत होतो आणि या 5 वर्षामध्ये आमदार साहेबांनी त्या सगळ्या गरजेतून आपल्याला बाहेर काढलं आणि आपल्याला 3 दिवसाआड पाणी येते, चालायला रस्ते, प्रत्येक समाजातील घटकांना बसण्यासाठी समाज मंदिर उभे करून दिले आहे। तुम्हाला सगळ्यांना सांगायचा विषय एकच आहे फक्त की युवक या ठिकाणी भरपूर आहे। ज्या युवकांनी एक ध्यास घेतला होता एका कोपरगाव शहराला मला या सगळ्या समस्यातून बाहेर काढायचा आहे, आज तो ध्यास पूर्ण झालाय। फक्त मूलभूत गरजा आपल्या संपल्या आहे
पण आज या कोपरगाव शहराला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 1 नंबरला न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी फक्त आमदार आशुतोष दादा काळेसारखं नेतृत्व आपल्याला भेटलं आहे आणि आपलं फक्त एकच काम आहे की 19 तारखेला आपल्याला आमदार साहेबांचं 1 नंबरचं बटन दाबायचं, 1 नंबरचं घड्याळाचं बटन आहे ते दाबायचं आणि आमदार साहेबांना तालुक्यात आपल्याला महाराष्ट्रामध्ये 1 नंबर मताने निवडून द्यायचं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर मताने झाल्यानंतर आपला माणूस कॅबिनेट मंत्री होईल आणि आज आमदार साधा आमदार असून आपल्या कोपरगाव शहरात एवढे डेव्हलपमेंट होतात तर दादा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर या कोपरगाव शहराचं किती काम होईल याचं आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की एक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेणारा माणूस आपल्याला भेटला आहे आणि युवकांना विरोधी लोक आहेत त्यांना मला सांगायचं ते लोक काम करताय बुवा. त्या युवकांना मला एक विचारायचं आहे की ज्या माणसाने 21 दिवसाआड पाणी आपल्याला कोपरगाव शहराला भेटत होतं ते 3 दिवसाआड पाणी भेटते, तुमचा विरोध ह्या गोष्टीला आहे का? आपल्याला शहरातील नागरिकांना महिलांना 3 दिवसाआड पाणी येतंय म्हणून तुम्ही विरोध करताय का? कोपरगाव शहरातील नागरिकांना चालायला रस्ते नव्हते ते चांगले रस्ते भेटताय म्हणून तुम्ही त्यांना विरोध करताय का? अशा या प्रवृत्तीला आपल्याला ठेचायचं आहे. म्हणून 1 तारखेला आपल्या 20 तारखेला आमदार साहेबांना भरघोस मताने निवडून द्या ही हात जोडून सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आणि पुढच्या पंचवार्षिकला आपल्याला कोपरगाव शहरातील बेरोजगार असतील या कोपरगाव शहरातील जे काही बाकीच्या समस्या असतील विकासाच्या त्या आशुतोष दादा पूर्ण करतील. दादांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 मिनिटं भाषण संपवतो. धन्यवाद. यानंतर